पिकांची हमीभावाने विक्री करण्यासाठी अशी करा नोंदणी. नमस्कार मित्रांनो, ई समृद्धी पोर्टलवरती आता तुम्ही पिकांची हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करू शकता. राज्यातील शेतकऱ्यांना आपले पीक हमीभावाने विकण्याकरिता शासनाकडून नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये खरीप 2024साठी शासनाकडून सोयाबीन, उडीद, मका, मूग अशा प्रकारची पिके खरेदी केले जाणार आहेत. याकरिता शेतकऱ्यांना पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी कशी करायची याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली तर त्या शेतकऱ्यांना आपले पीक विक्रीच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची केलेली विक्री व मिळणारे पैसे याबद्दलची सर्व माहिती या पोर्टलच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येईल. या पोर्टलवर नोंदणी करण्याकरता भाषा पर्यायामधून मराठी हा पर्याय निवडता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना सर्व माहिती आपल्या भाषेमध्ये मिळून जाईल. ई समृद्धी पोर्टल नोंदणी करण्याची पद्धत: शेतकऱ्यांनी सर्वप्रथम esamruddhi.in या संकेतस्थळावर जावं लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून शेतकऱ्याचा स्वतःचा मोबाईल नंबर व समोर दिसत असलेला कॅप्चा कोड भरून घ्यावा लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी नियम व अटी या पर्यायाच्या चौकटीत टिक करावी लागेल. ही टिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल, जिथे तुम्हाला एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यावा लागेल. OTP भरल्यानंतर शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव या सर्व घटकांची व्यवस्थित माहिती भरावी लागेल. लक्षात ठेवा, आधारवरील जे नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नाव भरावे लागणार आहे. यामध्ये आपल्याला ज्या पिकांची हमीभावाने विक्री करायची आहे त्या पिकांची निवड करावी लागणार आहे. यामध्ये आपण सध्या उपलब्ध असणारे पीक निवडू शकता. तसेच भविष्यात आपल्याला या पिकामध्ये बदल देखील करता येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचे आधारवरील नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पत्ता ही सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करताना आपल्या शेतीसंबंधी माहिती जोडणेसुद्धा आवश्यक आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचे खाते क्रमांक, गट क्रमांक या गोष्टी समाविष्ट करणे गरजेचं आहे. त्याचसोबत शेतकऱ्याला आपले जेवढे गट असतील त्या सर्व गटांची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. आपला 7/12 किंवा 8A यापैकी एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. ई समृद्धी पोर्टल नोंदणी करताना शेतकऱ्यांना आपला DBT अंतर्गत लिंक असणाऱ्या खात्याचं तपशील देणं आवश्यक आहे. यामध्ये खातेदाराचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव, बँकेचे नाव, बँकेचा IFSC कोड इत्यादी माहिती पुरवणं गरजेचं आहे. ई समृद्धी पोर्टलवरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला स्कीम निवडावी लागणार आहे, ज्यामध्ये किमान अंतर्गत खरेदी नोंदणी चालू आहे ती स्कीम या ठिकाणी निवडावी लागेल. जसं की उन्हाळी, खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम ही स्कीम निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपले कोणते पीक विक्रीसाठी न्यायचे आहे त्याचे तपशील भरावे लागणार आहे व अंदाजे आपले पीक किती आहे याचाही तपशील तुम्हाला भरावा लागणार आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण शेवटी अर्ज सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करू शकता. अर्जाची नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरती एक SMS देखील पाठवण्यात येईल. त्याच्या आधारे तुम्ही पुढील कार्यवाही करू शकता. ई समृद्धी पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपण भविष्यात आपल्याला मिळणारे पैसे किंवा पीक याबद्दलची सर्व माहिती देखील पोर्टलवर सहज पाहू शकता.